प्राधान्यक्रम कधी सुरू होणार, एक्झॅक्टली याचं उत्तर काय? हे बिंदू नामावली कशी, कॉमन रोस्टरमुळे तो बिंदू फिरतो कसा आणि त्याच्यानुसार त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे कसा? कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता झाल्याशिवाय संस्थांना आपलं रोस्टर व्हेरीफाय करता येत नाही आणि रोस्टर व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलमध्ये जाहिराती अपलोड करता येत नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की संच मान्यता झाल्यानंतर रोस्टर व्हेरीफाय करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा आणि तेवढी मुदतवाढ पवित्र पोर्टलच्या पोर्टल अंतर्गत भरती प्राधान्यक्रम कधी सुरू होणार हा प्रश्न 1,70,000 उमेदवारांना पडलाय. त्याच्यामधले जर तुम्ही एक असाल ना तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. चातकाप्रमाणे वाट पाहतोय, वर्ष झालं परीक्षा देऊन, 6 महिने झालं सेल्फ सर्टिफिकेशन करून, तरी अजून सुद्धा प्राधान्यक्रम देता आले नाहीत. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तो उमेदवार शाळेवरती कधी पोहोचणार हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नांचं उत्तर वारंवार वेळोवेळी वेगवेगळ्या वेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेलं आहे की आम्ही 2 महिन्यात करू. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरती संपन्न होणार आहे. मला असं वाटतं तारीख पे तारीख या गोंधळामध्ये यांचे 2 महिने उजाडलेच नाहीत. 26 मार्च 2026 ची घोषणा झाली. त्यानंतर आता महिने किती उलटले, अजून किती उलटणार आहेत, परंतु प्राधान्यक्रम कधी येणार आहेत याच्यासाठी जर तुम्ही व्हिडिओ पाहताय तर अर्थातच सध्याची परिस्थिती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि हो, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. इथेच मिळेल तुम्हाला ऑथेंटिक तुमच्या कामाची इन्फॉर्मेशन. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिवनिटी फाउंडेशन मार्फत जो आम्ही लढा उभारलेला आहे त्याच्या अंतर्गत प्राधान्यक्रम कधी सुरू होणार, एक्झॅक्टली याचं उत्तर काय? अजून महिना लागणार. उच्च माध्यमिक 9 ते 10 आणि 11 ते 12 यांच्या संच मान्यता फेर संच मान्यता कराव्या लागतात. पहिल्यांदा यांचे जे विद्यार्थी संख्या होती त्याच्यानुसार शिक्षक संख्या ठरवत असताना 15 मार्च 2024चा शासन निर्णय जो 1ली ते 8वी साठी बंधनकारक होता तो जाणून बुजून 9वी 10वी 11वी 12वी साठी लावण्यात आला. 15/3/2024च्या निकषानुसार 9वी 10वीचे संच मान्यता करण्याच्या संदर्भामध्ये 20 ही विद्यार्थी असणे आवश्यक आहे. परंतु त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं आपण संचालकाकडून अहवाल मागवण्याचं या उत्तरामध्ये मान्य केलेलं आहे. तर संचालकाकडून जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत 25-26ची संच मान्यता थांबवणार का आणि त्याच्यानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं जोपर्यंत खालून अहवाल येत नाही तोपर्यंत समायोजन थांबवणार का? 15/3/2024च्या नुसार 30 सप्टेंबर रोजीचा आधार वैद्य विद्यार्थी हा पटसंख्येनुसार संच मान्यतेकरता अनुज्ञ असतात. परंतु यावर्षी आपण तो निर्णय 20 ऑक्टोबर रोजीच्या 25-26 करता 20 ऑक्टोबर ही तारीख त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण सांगितलं की जे शिक्षक अतिरिक्त झाले आहे त्यांच्या समायोजनाकरिता कुठलाही शिक्षक हा त्या ठिकाणी त्याचं समायोजन सर्व ठिकाणी करण्यात येईल. त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की विद्यार्थी संख्येचा निकष सांगितला ते याच्या आधीच मी सांगितलं की कुठलीही शाळा ही विद्यार्थी संख्या अभावी त्या ठिकाणी बंद करण्यात येणार. अतिशय चुकीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिक्षक फार प्रमाणात अतिरिक्त झाले आणि कमी विद्यार्थी संख्या असली त्यांना विषयानुसार शिक्षक देताच आले नाही. याच्या संदर्भातले 1-2 परिपत्रक तुम्ही पाहिली असतील की 3 शिक्षक देण्यात यावे जर जिथं 30 विद्यार्थी असतील. परंतु आता तिलांजली देत अधिवेशनाच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल पुन्हा एकदा दादा भुसेंनी सांगितलेलं आहे की आम्ही पाठीमागचाच निर्णय कंटिन्यू करतोय. 40 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 1 शिक्षक देतोय. सन 2024-25 पर्यंत उच्च माध्यमिक विभागाच्या ज्या काही संच मान्यता आहेत या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर दिल्या जायच्या आणि आत्ताच्या घडीला यामध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि ऑनलाईन संच मान्यता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने NRC प्रणालीच्या माध्यमातून या संच मान्यता दिल्या जात आहेत. आता सन्माननीय सदस्य महोदयांनी जो काही मुद्दा ठेवला 2007च्या संच मान्यतेचा जो काही शासन निर्णय होता त्या शासन निर्णयाला 2008-9 आणि 7-8 या 2 वर्षांकरताच फक्त स्थगिती होती आणि म्हणून आत्ताच्या घडीला प्रमुख जे काही 2 विषय आपले आहेत की ज्याच्यामध्ये 2012च्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये
प्रात्यक्षिकासाठी 20 ते 40 म्हणजे त्या मूळ नियमामध्येच 20 ते 40 विद्यार्थ्यांची बॅच असावी असं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे गृहीत धरून सभापती महोदय आत्ताच्या घडीला आपण त्याचा ॲव्हरेज करत साधारणपणे 30 विद्यार्थी असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करायला घेतलेलं आहे. आणि उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेच्या संबंधामध्ये 4 जुलै 2007च्या तरतुदीनुसार 11वी आणि 12वी साठी प्रत्येक तासिकेचा कालावधी 40 मिनिटांचा गृहीत धरला आहे. म्हणजे मूळ 4 जुलै 2007च्या याच्यातच, आणि म्हणून नवीन काही केलेलं नाही आहे. तरी पण कोणीही शिक्षक प्राध्यापक नोकरीपासनं त्याच्यावर गदा येणार नाही याची शासन त्या ठिकाणी काळजी घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय शासनाच्या वतीने त्या याला सुद्धा अजून एक डायरेक्ट थेट जाब देण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन होतंय. ते म्हणजे सोमवारी या संच मान्यतेचे निकष पूर्णतः पूर्वीप्रमाणे करण्यात यावेत. म्हणजे अर्थातच प्रत्येक विषयानुसार शिक्षक देण्यात यावा. या सगळ्या गोंधळामध्ये किती वेळ लागणार आहे असा प्रश्न थेट आजगावकर जे आमदार आहेत त्यांनी जेव्हा दादा भुसेंना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळं ऑनलाईन आहे, जे काही फेरबदल आहे ते आम्ही करणार आहोत. कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता झाल्याशिवाय संस्थांना आपलं रोस्टर व्हेरीफाय करता येत नाही, आणि रोस्टर व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलमध्ये जाहिराती अपलोड करता येत नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की संच मान्यता झाल्यानंतर रोस्टर व्हेरीफाय करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा आणि तेवढी मुदतवाढ पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीसाठी वाढवून द्यावी. उत्तरामध्ये सांगितलं की साधारणपणे 1 महिन्याभराच्या आत हे सर्व संच मान्यता आता पोर्टलवरच आहे. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर आपण विषय मार्गी लावू आणि ते झाले की तात्काळ पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू केली जाईल. आणि 1 महिना जाईल, त्याच्यानंतर तात्काळ आम्ही पोर्टल भरतीला सुरुवात करू. बघा, हे अधिवेशनातलं स्टेटमेंट आहे. इंस्टाग्राम, फेसबुक कुठंही बालुशा माने म्हणून सर्च करा, तिथं तुम्हाला हा मी शॉर्ट मध्ये टाकलेला व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे सगळं चालू असताना सध्या बऱ्याच आस्थापना नव्यानं पोर्टलवरती येतात. त्यामुळे सध्या जी मुदतवाढ होते त्याच्यानुसार पोर्टलवरती जागा वाढतात. त्याच्याबद्दल जरी शंका नसली तरी मुदतवाढ किती याला काही लिमिट राहत नाहीये. तरी सुद्धा प्राधान्यक्रम तुम्हाला सुरू होण्यासाठी अजून पूर्ण महिना जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये सध्या पोर्टलवरती आस्थापनांना मुदतवाढ दिलेली आहे 10 जुलैपर्यंत. त्याच्यानंतर सुद्धा मुदतवाढ मिळू शकते, कारण सध्याची तशी परिस्थिती आहे. पोर्टलवरती जागांचा पाऊस होतोय, जाहिरातींचा पाऊस होतोय. हे जरी खरी असलं तरी सुद्धा सध्या जेवढी मुदतवाढ मिळते त्याच्यानुसार जागा सुद्धा तितक्याच पटीने वाढतात आहे. तुमचे मार्क्स जास्त असले, मार्क्स कमी असले, जर जागा वाढल्या तर तुमच्या हक्काची नोकरी तुम्हाला पहिल्याच टप्प्यामध्ये मिळणार आहे. जे नवीन संच मान्यतेचे नियम आहेत त्याच्यानुसार सरकारने घेतलेली एकदम दबकी भूमिका असू देत किंवा दबावाला विचारून जुमानून घेतलेली योग्य भूमिका असू देत, त्याच्यानुसार पोर्टलवरती जागा वाढतात आहे. लवकरच अध्यापक विद्यालयासाठी सुद्धा शिवनेटी फाउंडेशनचा पाठपुरावा चालू आहे. तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या सुद्धा जागा जर पहिल्या टप्प्यात आल्या तर वाईट काय बरं. त्याच्या अंतर्गत अध्यापक विद्यालयाअंतर्गत फक्त एमएड झालेल्यांना संधी आहे का, तर अजिबात सुद्धा नाही. बाकी 14 संवर्गाच्या जागा याच मार्फत भरल्या जाणार आहे. त्यामुळे तिथं सुद्धा मोठी पदभरती येणाऱ्या काळामध्ये याच पहिल्या टप्प्यामध्ये संधी येऊ शकते. त्यामुळे पोर्टलला प्राधान्यक्रम कधी हा जर तुमचा प्रश्न असेल तर अर्थातच जुलै महिना तर याच सगळ्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. नंतर पोर्टलवरती शफलिंग रिशफलिंग होणार आहे आणि नंतर पोर्टलचं टेस्टिंग होईल आणि याच्या सगळ्यांमध्ये महिना प्लस जाऊ शकतो. ज्या खाजगी आस्थापनाच्या जागा आहेत पोर्टलवरती अपलोड होतात आहे त्या तुम्हाला 3 येणार आहेत तुमच्या लॉग इनला, आणि त्या 3 मधून जर तुमचा नंबर लागला की तुमचं काम होतंय. इतकं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ते कसं, ते आपण हेल्पलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक गायडन्स जो आम्ही तुम्हाला देत आहोत A+ गुरुच्या माध्यमातून प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला हा पूर्ण गायडन्स मिळणार आहे. जेव्हा ॲक्च्युली तुम्हाला प्राधान्यक्रम सुरू होणार आहे त्याच्या अगोदर ॲपमध्ये एक व्हिडिओ अपलोड, तो आहे डॉक्युमेंट्स बाबतीतचा, तो एकदा व्यवस्थित पाहून घ्या. कारण जर तुमच्याकडे सगळं असेल तर तुमच्या माती गुलाल लागणार आहे शिक्षक होण्याचा. याच भरतीमध्ये सगळं जर तुमच्याकडे रेडी असलं ना, केवळ एक डॉक्युमेंट नसल्यामुळे तुमचं सिलेक्शन व्हायला नको ही माफक अपेक्षा. त्यामुळे जरी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये.
तुमचं सगळं तुम्ही रेडी ठेवा आणि प्राधान्यक्रम देण्यासाठी जर तुम्हाला वैयक्तिक गायडन्स काउन्सिलिंगची गरज पडली तर हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही आहोतच. नक्कीच तुमचं सिलेक्शन चान्सेस कसे वाढणार आहे त्याच्या संदर्भातलं वैयक्तिक गायडन्स देण्यासाठी आमची पूर्ण टीम तुमच्यासोबत आहेच. याच्यासोबतच प्राधान्यक्रम देण्यासाठी जरी वेळ लागत असला तरी सध्या आपण समजून घेणं गरजेचं आहे बिंदू नामावली कशी, कॉमन रोस्टरमुळे तो बिंदू फिरतो कसा आणि त्याच्यानुसार त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे कसा. तुम्ही पाहिलं असेल टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून काही जे काही उमेदवार जोडलेले आहेत त्यांना सुद्धा अजून ती सेशन सुरू केलेलं नाहीये. त्याचं कारणच असं आहे की एकदा जाहिराती सुरू झाल्या की मग आपले वारंवार बॅक टू बॅक त्याचे सेशन सुरू होतील. प्राधान्यक्रम जरी सुरू झाले तरी नोकरी लागणं तितकंसं सोपं राहिलं नाहीये. 2017ची गोष्ट सोडा, 22ची गोष्ट सोडा, 25च्या शिक्षक भरतीमध्ये लिमिटेडने तुमचा एकदम करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आणि तो होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच जॉईन करा टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच आणि लवकरच प्राधान्यक्रम सुरू होतील. असंच आम्ही तुम्हाला गाईड करत राहू. थँक्यू. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तुम्ही बऱ्याच अधिवेशनाच्या दरम्यानचे वेगवेगळे प्रश्न जर तुम्ही पाहिले असतील तर त्याच्या अंतर्गत हे तुम्हालाच उत्तर मिळून जाईल. शिक्षक भरतीला अपॉइंटमेंट लेटर हातामध्ये मिळायला किती वेळ लागेल, त्याची पूर्णता प्रोसेस काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय ते सुद्धा सांगा. धन्यवाद.